मिरचीच थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट आता आपल्या संगमनेर शहरात मटन थाळी, स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, स्पेशल फिश थाळी, स्पेशल मासवडी थाळी तसेच इतर स्पेशल मेनूची चव चाखण्यासाठी आजच भेट द्या. मिरचीच थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट, अकोले रोड, कासारा दुमाला, संगमनेर. संपर्क 99 600 46 003 आणि 99 70 52 29 93. संगमनेरमधील मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्योजक राजेश मालपाणी यांच्या 61 निमित्तानं 4 दिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. परमपूज्य गुरुवर्य गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते उद्योगपती राजेश मालपाणी यांचं अभिष्टचिंतन झालं. पगडी घालून आणि सन्मानपत्र प्रदान करत त्यांचा सपत्नीक गौरव केला गेला. या प्रसंगी मातोश्री ललिताजी मालपाणी, सुवर्णा काकी मालपाणी यांची व्यासपीठावर हजेरी होती. मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्तानं तालुक्यातील विविध शाळा, विविध सामाजिक संस्था आणि मालपाणी उद्योग ज्या ज्या राज्यात चालू आहे अशा ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहेत अशा चांगल्या शाळांना भरीव देणगी दिली आहे. एकूण 6.5 कोटींची देणगी जाहीर केली गेली आहे अशी माहिती डॉक्टर संजय मालपाणी यांनी दिली. तर यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रामायण हे महानाट्य या ठिकाणी सादर केलं. राजेश भाऊ, मनीष, गिरीश, आशिष, यशोवर्धन, हर्षवर्धन, जय या सर्वांनी सोबत बसून काही संस्थांना उत्तम कार्य करण्यासाठी काही योगदान मालपाणी परिवारानं द्यावं असं ठरवलं. संगमनेरमध्ये गेली 60-62 वर्ष अव्याहतपणे काम करणारी शिक्षण प्रसारक संस्था, या परिसरातल्या अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी, सुमारे 10,000 विद्यार्थी तिथे शिकतायत. त्यातले 92% फ्री शिपवर शिकतात. एकही विद्यार्थी असा राहत नाही की ज्याला वडील नाहीत आणि त्याच्याकडून फी घेतली गेली. वडील नसतील तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याची फी माफ केली जाते. त्याला विद्याधन कलश योजनेतून धन दिलं जातं. प्रत्येक हाताला काम दिलं जातं. स्वाभिमान कोश स्थापित केला आणि एक वेगळ्या प्रकारचं कॉलेज ज्याला A++ ग्रेड मिळाली, ते ऑटोनॉमस झालं. त्या महाविद्यालयामध्ये व्यवस्थापनाची काही तंत्र शिकवली जावीत आणि राजेश भाऊंचं जे ओपन सिक्रेट आहे, मालपाणी उद्योग समूहाचं जे सिक्रेट आहे, तशी पुढची पिढी घडत राहावी यासाठी व्यवस्थापन महाविद्यालय तिथे उघडावं आणि त्यासाठी 1,51,00,00,000 रुपयांचं डोनेशन या निमित्तानं दिलं जातंय. स्वामीजीचा या परिवारावर विशेष स्नेह आहे, त्यांची पाखर आहे. आणि नुकतंच आळंदी या ठिकाणी वेदश्री तपोवन नावाची एक अत्यंत सुंदर वास्तू, या सगळ्या 36 वेदविद्यालयांचं त्या ठिकाणाहून संचालन व्हावं आणि वेदविद्या जी लुप्त होत गेली होती तिचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी ती वास्तू उभी राहिली. त्या वास्तूसाठी यापूर्वीही अनेक वेळा मालपाणी परिवारानं आपलं योगदान दिलं, परंतु त्या ठिकाणचं मंदिर अजून उभं राहिलं नाही आणि त्या मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचं दान हे त्या वेदश्री तपोवन या वास्तूसाठी द्यायचं ठरलंय. त्याच्या सोबत मालपाणी परिवार, मालपाणी उद्योग समूह अनेक ठिकाणी विस्तारित झालेला आहे. वेगवेगळ्या 25 साइट्सवर मालपाणी उद्योग विखुरलेला आहे. 11 साइट्सवर विखुरलेला आहे. या 11 साइट्सवर विखुरलेल्या मालपाणी उद्योग समूहातनं नेहमी तिथली बांधिलकी ही जपलेली आहे. मग ती कासारवाडी असेल, धानदरफळ असेल किंवा बाहेरच्याही ठिकाणची काही केंद्र असतील, मग अंबड असेल, अगदी गुजरातमधलं आणंद जवळचं छोटंसं गाव असेल, कर्नाटकातलं गाव असेल, राजस्थानमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे युनिट्स मालपाणी उद्योग समूहाचे चालतात तिथल्या जवळच्या शाळेला, ज्या शाळा उत्तम काही काम करू इच्छितात अशा शाळांना प्रत्येकी 25 लाख रुपये हे दिले जातील आणि असे 2,75,00,000 रुपये तिथल्या शाळांसाठी देणगी द्यावी असं ठरलंय. आपल्या संगमनेर शहरामध्ये दृष्टीवर काम करणारं एक अत्यंत चांगलं काम रोटरी क्लब तर्फे चालवलं जातं. या कामाविषयी मालपाणी परिवाराला अत्यंतिक आस्था आहे आणि खरं म्हणजे दृष्टी बदलण्याचं काम त्या ठिकाणाहून होतं. मालपाणी परिवाराला दृष्टी देण्याचं काम करणाऱ्या राजेश भाऊंच्या वाढदिवसाला त्या हॉस्पिटलमध्ये, रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी
एक व्हॅन, ज्या व्हॅनमधून ग्रामीण भागामध्ये जाऊन पेशंट्स आणता येतील किंवा तिथे जाऊन काही मोतीबिंदूचे ऑपरेशन्स करता येतील किंवा नेत्रदानाची चळवळ मोठी करता येईल, यासाठी रोटरी व्हॅन तयार करण्यासाठी 25 लाख रुपयांचं योगदान मालपाणी परिवारातर्फे दिलं जाणार आहे. आणि ज्यावर मालपाणी परिवाराची श्रद्धा आहे ती भगवद्गीता, या भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार आता विश्वभरात होतोय आणि त्यासाठी मोठ्या योजना कार्यान्वित करायच्या आहेत. त्यासाठी गीता परिवाराला या लर्न गीता उपक्रमासाठी दरवर्षी 10 लाख रुपयाचे 6 वर्ष 60 लाख रुपयांचं योगदान केवळ गीतेच्या प्रचार प्रसारासाठी दिलं जाईल. असे एकूण 6 कोटी 11 लाख रुपयांचं डोनेशन्स या ठिकाणी मालपाणी परिवारानं घोषित केलेलं आहे. हे सगळं जे काही शक्य होतं ते आपल्या वडीलधाऱ्यांच्या पुण्याईनं, आपल्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वचनांना, परमेश्वराच्या कृपेनं आणि घरात होणाऱ्या संत संस्काराच्या संतांच्या वावरानं. आणि आम्ही अतिशय भाग्यशाली आहोत की आमच्या परिवाराला तो परिसर स्पर्श लाभला, तो म्हणजे परमश्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचा. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी राजेश भाऊंना, आम्हा सर्वांनाच आशीर्वचन द्यावं. एकदा काय झालं, हे दोन्ही मुलं मित्र श्रीकांत करवा आणि राजेश बऱ्याच वेळ गच्चीवर गेल्यानंतर मला दिसले नाही. म्हटलं कुठं गेले ते मुलं, म्हणून मी पाहायला गेले. तर हे आपले दोघं शेजारच्या गच्चीवरती जाऊन, तिथे कोणी राहत नव्हतं, माती मात्र पडलेली होती. त्या मातीत पैसे पेरत होते, काही चिल्लर नेली होती हातात आणि पैसे पेरत होते. आणि ते पैसे पेरत असताना त्यांना पाहिलं. म्हटलं अरे काय करताय तुम्ही दोघं जण? म्हणजे आम्ही पैसे पेरतो म्हणजे झाड उगवेल आणि त्याला खूप पैसे लागतील. आणि खरोखरच त्यावेळेस जे दृश्य त्यांचं पाहिलं आणि आता आठवतंय की खरोखर राजेश काय किंवा श्रीकांत करवा काय, दोघांनी अशी काही पेरणी केली आहे त्यांच्या बुद्धिमत्तेची. आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती कल्पकता आणून वेगवेगळ्या गोष्टीची पेरणी करून खूप पैसे कमवत आहेत दोघंही. आणि दोघांच्या मध्येही दातृत्वाची भावना आहे. आणि राजेशने तर हे पेरलेले पैसे अनेक घरच्या व्यवसायातही गुंतवले आणि अनेक ठिकाणी परिवाराच्या मदतीने दानही दिले. अशा अनेक ठिकाणी पैसे पेरून परत पुढे पैसे उगवण्याचं त्यांनी तयारी करून ठेवली, एवढं मला वाटतं. आणि एकच सांगते मी, राजेशसारखा मुलगा किंवा माझी 4ही मुलं, ज्यांच्यासारखी मुलं होण्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्य, त्याला तर एक जन्मीचं वाटलं पण मला जन्मोजन्मीचे वाटतात की खूप जन्माचे पुण्य माझे असतील म्हणून मला असा मुलगा मिळाला आहे. आणि खरोखर मी खूप खूप भाग्यवान आहे. इस परिवार के साथ मेरा इतना अभिन्नता का संबंध है और इस परिवार ने मुझे इतना प्रदान किया है कि वो सारी बातें कहने के लिए व्यापक समय की आवश्यकता रहेगी. किंतु द ट्री इज नोन बाय द फ्रूट इट बेयर्स. वृक्ष की पहचान उसका फल होता है. और इस अत्यंत श्रेष्ठ वृक्ष को लगा हुआ राजेश जैसा दुर्लभ फल पाकर के पूरा संगमनेर अत्यंत भावाकुल है. मैं आपको सच्ची बात बताता हूं. राजेश का पहला भाषण मैंने सुना था जब आदरणीय भाऊ यानी स्वर्गीय मालपाणी जी की षष्ठी पूर्ति का समय था. मुझे ऐसे लगता था कि मैं अच्छा बोलता हूं, लेकिन उस दिन मुझे राजेश का भाषण सुनने के पश्चात लगा कि राजेश मुझसे कितना ही गुना अच्छा बोलते हैं, कितना ही गुना. और तब से मेरा दृष्टिकोण भी बदलता गया. मैंने इस परिवार से प्रेम तो किया, लेकिन मैं देखता भी रहा कि किसमें किस प्रकार की विशेषताएं हैं. जब उस समय से लेकर के, क्योंकि अभी अभी जो उल्लेख किया गया 1988 के उस स्ट्राइक का
संप का, तब से मैं इन सब बातों को देख रहा हूं तो मुझे इस मालपाणी परिवार के नए नेतृत्व के नाम में जो राजेश नाम का अत्यंत श्रेष्ठ रत्न जुड़ गया, उसका क्या परिणाम होता है वह सीधे सीधे किसी के भी आकलन में आता है। 88 के पश्चात कभी भी यहाँ के कर्मचारियों में असंतोष निर्माण नहीं हुआ और ये पूरा का पूरा कर्मचारी वर्ग इस परिवार के साथ मिलकर के और एक व्यापक परिवार के रूप में काम करता गया। इसके लिए जो मौलिक गुणों की आवश्यकता होती है उन सभी का दर्शन मुझे श्री राजेश में होता है। आज जब अयोध्या जी में जाता हूं और वहां के कोषाध्यक्ष के रूप में भगवान श्री राम की सेवा करता हूं तो अनेक बार वहां की बैठक में बैठे बैठे मुझे वो दिन याद आता है जब भाऊ स्वयं हम सब लोगों के साथ कार सेवकों को ट्रकों में बैठा करके यहाँ से विदा करने के लिए आए थे और कहा था यशस्वी होनिया, विजय मिलवोनिया। यह प्रेरणा देने वाला कोई पालक हर गांव के लिए आवश्यक होता है, कार्यकर्ताओं के समूह के लिए आवश्यक होता है और वे स्वयं इन सब बातों में अग्रगण्य रहा करते थे। ने मजसी ने परत मातृभूमिला सागरा प्राण तरणमला, इस कविता का अब उल्लेख जब किया वो उनकी रात दिन की भावना थी। वे देश का विचार करते थे। उनके सामने और मेरे सामने हम दोनों का सख्य इसलिए हो गया कि उनके सामने और मेरे सामने निरंतर एक तो स्वामी विवेकानंद रहा करते थे और दूसरे स्वतंत्र वीर सावरकर हुआ करते थे। और इसीलिए हम दोनों का अपने आप एक आंतरिक पता नहीं किस समय का संबंध रहा होगा, लेकिन वो इतना जुड़ गया। तो इस प्रकार के समाज के लिए जीने वाले, समाज को अपना मानने वाले इस परिवार में जन्मे हुए राजेश की ओर जब मैं देखता हूं तो मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्म विनिग्रह भाव संशुद्धि तपो मानस मुच्यते। आप कभी भी देखिएगा, देखो भगवत गीताकार इसमें मानस तप का वर्णन करते हैं और इसमें जो एक एक विशेषण कहा गया है, एक एक पद कहा गया है, उसकी साकार मूर्ति आपको देखनी है तो आप राजेश जी की ओर देख सकते हैं, आपको पूरा पूरा उसमें मिलेगा। भूतकाळातील चुका किंवा कटू आठवणीवर रवंथ न करता त्यातून शिकवण घेऊन पुढे कसं चालायचं, कोण चुकलं यापेक्षा ती चूक का झाली, ती परत कशी होणार नाही यावर भर देत गेलो। भूतकाळात घडून गेलेल्या घटना जर कायम सतावत असतील तर ते पान कसं फाडून फेकून देता येईल, इतिहासातील यशही कायम पुरणारं नसतं, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून पुरुषार्थ करून भविष्य निर्माण करण्यावर आपला भर असायला हवा। यासाठी कायम नवनवीन चांगले बदल करत राहिलो, कारण बर्थ आणि डेथ, बी आणि डी, बर्थ बी फॉर बर्थ, डी फॉर डेथ, याच्यामध्ये सी जो येतो तो चेंज, चॉईस, चूज, ह्याच्यातला आपण काय चूज करतो, कसे चेंजेस करतो, आपल्या हातात काय असतं, मग तो निर्णय घेताना तो सोपा आहे की अवघड आहे यापेक्षा योग्य काय आहे, तो अवघड असला तरी योग्य मार्ग निवडण्याचं ठरवलं। समस्यावर रडण्यापेक्षा समाधान शोधण्यावर भर दिला। एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर ईश्वराच्या मनात यापेक्षा वेगळं पण आपल्यासाठी चांगलं असं काहीतरी आहे असा स्वीकार भाव कायम ठेवला। पेला अर्धा सरलाय पाहण्यापेक्षा पेला अर्धा भरलाय ही स्वामीजींची शिकवण कायम लक्षात ठेवून जीवनाचा आनंद घेत राहिलो। जीवन एखाद्या खेळासारखं आहे, खेळाच्या नियमाविषयी तक्रार करून चालत नाही। खेळाची पातळी जशी जशी वर जाते, मोबाईलवर आपण खेळतो कधी, तशी आव्हाने वाढतात। नेक्स्ट लेवलला गेलं की खेळ अवघड होतो, आव्हाने वाढली की समजायचं आपला गेम नेक्स्ट लेवलला गेला आहे आणि अधिक आनंदाने, अधिक प्रेमाने आणि अधिक जोमाने खेळायचं हा नियम आपण ठेवला तर काहीच अशक्य नाही। जीवनात काही थोडेफार करण्याचं निमित्त मात्र भगवंताने मला बनवलं, त्यासाठी भगवंताला वारंवार प्रणाम करतो। जनता जनार्दनाची सेवा पूजा करताना कुठे काही चुकले असेल तर करचरण कृतं वा कायजम कर्णजम वा या श्लोकाने त्यांची सगळ्यांची क्षमा मागतो। 61च्या निमित्ताने काही संस्थांना देणगी देण्याचाही मानस आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो मानस। यानंतर डॉक्टर संजय त्यांचे उद्घोषण करतील। शेवटी प्रभुचरणी इतकीच प्रार्थना करतो की पूज्य दादाजींनी आणि मग नंतर
त्यांच्या मुलांनी म्हणजे वडिलांनी, बाबांनी, काकांनी या सगळ्यांनी आम्हाला दिलेले नीतिमत्तेचे आणि सेवेचे व्रत पूर्ण होण्याची शक्ती भगवंत आम्हाला सातत्याने देवो। यज्ञमय जीवन जिए वह शक्ति हमको दे प्रभो, लोक मंगल साधना की भक्ति हमको दे प्रभो। शुद्ध हो तन मन हमारा, लोकहित आहुति बने, समर्पित जीवन जिए अनुरक्ति हमको दे प्रभु। पुनश्च एकदा आपण सर्व वेळ काढून या ठिकाणी आला आशीर्वाद देण्यासाठी आणि यासाठी आपणास मनपूर्वक धन्यवाद देत प्रणाम करीत अपना वादीस विराम देतो। पूरे भारत में 3300 गांव है भैया श्री राम के नाम से, और 550 गांव है भरत, लक्ष्मण, सीता, हनुमान, इन सब के नाम से। लक्ष्मण ने बसाई वो लक्ष्मणपुरी आज लखनऊ है, और लव ने बसाया वो पाकिस्तान का लाहौर है। कंबोडिया की राम कीर्ति, लाओस की फ्रालक फ्रालाम, थाईलैंड की राम कीर्ति, मलेशिया की हिकायत श्री राम, पूरे विश्व में है राम का सम्मान। अयोध्या के युवराज पद के लिए श्री रामचंद्र को सर्वसम्मति से स्वीकार करती है। कहीं ऐसा तो नहीं कि मेरा मन रखने के लिए आप मेरे हाँ में हाँ मिला रहे हैं? नहीं तो बताइए कि श्री राम में ऐसे कौन से गुण हैं कि आप उन्हीं को अयोध्या का युवराज बनाना चाहते हैं? रामो सत्पुरुषः लोके सत्यः सत्यपरायणः। श्री राम सत्यवादी हैं, वे प्रतिभावान हैं, प्रजा के किसी भी कार्य के लिए वे सदैव तैयार रहते हैं। महाराज, विश्वामित्र जी जब श्री राम को लेने आए थे तब तो वे 16 वर्ष के भी नहीं थे, किंतु आपकी आज्ञा होते ही महलों के ऐश्वर्य को छोड़कर राम बिना घबराए महर्षि विश्वामित्र के पीछे पैदल ही वन की ओर चल दिए। न तो उन्हें राक्षसों का भय था और न ही वन में होने वाले कष्टों की चिंता। राम, शक्तिशाली असुर वन में रहने वाले ऋषिमुनियों पर अत्याचार कर रहे हैं। वे इनके यज्ञ अनुष्ठान भी पूर्ण नहीं होने दे रहे, और इसलिए असुरों के संहार के लिए महर्षि विश्वामित्र तुम दोनों को अपने साथ ले जाना चाहते हैं। जो आज्ञा पिताश्री। किंतु पुत्र, वन में तुम्हारे साथ न तो सेना जाएगी और न घोड़े और न रथ। तुम हमारे साथ पैदल ही चलोगे और आश्रम में या वन में जहां स्थान मिल जाए वहीं रहोगे।
से दिखते हैं। प्रभु, जिसके गले में हार नहीं है वही बाली है। पूरे वंश के सूर्य का तेज आज वापस लौटा है। मेरे भैया ने अपना वचन निभाया है। आज अयोध्या के प्राण वापस लौटे हैं। शत्रुघ्न, पूरी अयोध्या में घी के दिए जगाए जाएं। एक ऐसा उत्सव मनाया जाए जो युगों युगों के लिए एक त्योहार ही बन जाए। जयंत जी, आप भैया के राज्याभिषेक की तैयारी कीजिए। ऋषि मुनियों, राजा महाराजाओं, विद्वान जनों को भैया के राज्याभिषेक का निमंत्रण दिया जाए। उनके अभिषेक के लिए सप्त सागर के जल लाए जाए। सिद्ध साधु संतों द्वारा स्वस्ति वाचन किया जाए। मणिचरित सिंहासन हो। अद्भुत श्वेत छत्र भैया के मस्तक पर शोभित हो। बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय। शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम। शेष तल्प सुख निद्रित राम, ब्रह्माद्यमर प्रार्थित राम। चंद किरण कुल मंडन राम, श्रीमद् दशरथ नंदन राम। कौशल्या सुख वर्धन राम, विश्वामित्र प्रियधन राम। राम राम जय जय श्री राम, राम राम जय जय श्री राम। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। अगणित गुण गण भूषित राम, अवनीतनया कामित राम। राका चंद्र समानन राम, पितृवाक्याश्रित कानन राम। प्रिय गुह विनिवेदित पद राम, प्रक्षालित निज मृदु पद राम। राम राम जय जय श्री राम, राम राम जय जय श्री। आर्यावर्त भूषण जनेश्वर श्री राजराजेश्वर, मर्यादा पुरुषोत्तम राजाधिराज श्री रामचंद्र। राजाधिराज श्री रामचंद्र, राजाधिराज श्री रामचंद्र। पूर्ण हुआ। 14 वर्षों तक इन चरण पादुकाओं की सेवा करने के बाद आज मैं ये आपको पुनः लौटा रहा हूं। आपकी ये महान धरोहर, आपका ये राज्य अब आपके चरणों में समर्पित है। महाराज, आपके राज्याभिषेक की सूचना मिलते ही अनेक राज्यों ने स्वयं को अयोध्या के अधीन घोषित कर दिया है। ऐसे अनेक राजा आपको भेंट देकर आपका प्रभुत्व स्वीकार करने के लिए आज यहाँ उपस्थित हैं। महाराज रामचंद्र, मैं आपका कुलगुरु वशिष्ठ आर्यावर्त के सभी ऋषि कुल की ओर से आपका अभिनंदन करता हूँ। आर्यावर्त की समस्त आध्यात्मिक विभूतियों की ओर से आपके लिए मंगल कामना करता हूँ। अपने पूर्वजों द्वारा सुशोभित और सम्मानित राज सिंहासन पर आप आरूढ़ हो रहे हैं। आपके पूर्वजों में परम तेजस्वी इक्ष्वाकु महाराज दिलीप, सत्यवादी हरिश्चंद्र, परम तपस्वी भगीरथ, महाराज रघु, शरणागत वत्सल महाराज शिबी, महाप्रतापी राजा अज जैसे एक से एक महान राजा हुए हैं। अब आप इसी दिव्य परंपरा के वाहक बनने जा रहे हैं। स्मरण रहे कि आज से आपका जीवन आपका नहीं बल्कि आपके राष्ट्र और आपकी प्रजा का हो गया है।
राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं नागरिक या सोहळ्यासाठी हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. इंजिनिअरिंग करताय ना? मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 95 45 53 58 57.